सगळ्यांनी फी भरून घ्या. शिवराज फी भरून घे बाळा, असं वाटलं थोड्या बघून आहे की नाही. मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजना, त्या योजनेत तिसरा हप्ता पडला खात्यावर. आता पडला की नाही. आपल्या मम्मीच्या खात्यावर पैसे आलेत. मम्मीला सांगायचं, नाहीतर मामाला सांगा. तुमचे मामा कोण आहेत आता? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुमचे मामा आहेत. मामाने तुमच्या मम्मीच्या खात्यावर पैसे टाकले की नाहीत? तिसरा हप्ता आलाय ना लाडक्या बहीण योजनेचा, आलाय की नाही. मग आता मम्मीला सांगायचं आपली फी पण भरा म्हणायची शाळेची, आहे की नाही. फी भरून घ्या, नाहीतर शाळेमध्ये बसू देणार नाही. नंतर मामाला घेऊन येतो शाळेत. दिवाळी साजरी करायची नाही. तुमची दिवाळी चांगली होईल, आमची दिवाळी कशी करायची? दिवाळी तुम्हाला पण आहे आणि आम्हाला काही हिशोब काय काय तुमची पण दिवाळी आमची पण दिवाळी काय नाही. शाळा हे आपलं काय घर आहे की नाही. मग आपली शाळा चालू आपल्याला पैसे लागतात की नाही. आपलं घर चालू आपल्याला पैसे लागतात की नाही. लागतात की नाही. अडचणी प्रत्येकाच्या आहेत. आपल्या शाळेचा खर्च आवडहवी आहे. शाळा चालवणं सोपं नाही बाळांनो. ड्रायव्हरच्या पगारी करायला लागतात, शिक्षकांच्या पगारी करावं लागतात, बसचा आपला खर्च असतो, बसचा मेंटेनन्स असतो की नाही. असतो की नाही. या सगळ्या गोष्टी घेऊन आपल्या शाळा चालवायची आहे. बाळांनो दुसऱ्या शाळेवर जर तुम्ही शिकायला गेले तर दुसऱ्या शाळेवरती तुम्हाला 50% फी अगोदर घेतात. धाराशिव सारख्या शाळेमध्ये 50% फी जर असेल तरच ते ऍडमिशन देतात. शाळेमध्ये असं आहे का रे? नाही असं. आणि काही शाळेवरती बघा तुम्ही 15 दिवसामध्ये 4 लेसन संपवतात. तुम्ही बघा, मी धाराशिवच्या कितीतरी तुम्हाला शाळा असे दाखवतात की ज्या शाळा 100% 50% फी भरून सुद्धा 100% इंग्लिश मध्ये टीचिंग करत नाहीत. आपले टीचर टीचिंग इंग्लिश टू इंग्लिश करतात. ही तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे आपण कमी पैशामध्ये ग्रामीण भागामध्ये आपली ग्लोरी शाळा ही खूप प्रकारे चांगल्या प्रकारे शिक्षण देते. तुम्हाला कमी पैशामध्ये देते का नाही. मी तुम्हाला कितीतरी शाळा दाखवतो. मला काल आमच्या पाहुण्याची मुलगी भेटली होती, छोटी 8वीची आणि 10वीची तिची बहीण. ती म्हटली की आमच्या इथले टीचर इंग्लिश मध्ये वाचतात. मी म्हटलं बाळा मग शिकवतात ना इंग्लिश मध्येच ना, मिनिंग इंग्लिश मध्ये शिकवतात ना. नाही म्हणली आमच्या इथले शिक्षक इंग्लिश मध्ये वाचतात आणि हिंदी मध्ये शिकवतात. मला इंग्लिश मध्ये वाचतात हिंदी मध्ये शिकवतात. हा म्हटली तसंच करतात म्हणली. मी म्हटलं तू इंग्लिश मिडियमला? हो म्हटली इंग्लिश मिडियमला. मी म्हटलं बोल बरं इंग्लिश मध्ये. नाही बोलू शकत तिने इंग्लिश मध्ये. इंग्लिश नाही तिने बोलता येत तिला. मग मला सांगा तिच्या शाळेची फीज किती आहे माहिती आहे का? 70,000 रुपये फीज आहे त्या शाळेची. 70,000 रुपये फीज असून सुद्धा तिथं इंग्लिश टू इंग्लिश टीचिंग होत नाही. आपले तसं आहे का? आहे का बाळांनो? आपल्या इथले सगळे पालक तुमचे ग्रामीण भागातले शेतकरी आहेत. त्यामुळे आपली शाळा तुम्हाला सुरुवातीला 50% फी घेते का रे? जेवढं ज्याला जसं जमेल तेवढंच आपण पैसे घेतो ना. आणि नंतर आपण मग जसं त्यांना शक्य होतं त्यांच्याकडून पैसे घेतो. मग आता दिवाळी आली तोंडावरती. आता आपण आपल्या पप्पांना मम्मीला सांगायचं की आता आपली फी भरायला सांगायची.